एकदा एका शिष्याने ऋषींना एक प्रश्न विचारला. गुरुदेव, माणूस जन्माला येतो, आयुष्य जगतो, सुखदुःख भोगतो आणि एक दिवस हे शरीर सोडून जातो. पण त्यानंतर काय? त्याचा पुढचा जन्म कोण ठरवतं? ऋषींनी समोरच्या अग्निकुंडाकडे पाहिलं आणि म्हणाले, हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो रहस्यमयी आहे. कारण माणसाला वाटतं की त्याचं जीवन त्याच्या नशिबाने चालतं. पण नशीब निर्माण करणाऱ्या शक्तीचा शोध घेतला तर त्याला एका अदृश्य गोष्टीपर्यंत पोहोचावं लागतं. आणि ती गोष्ट म्हणजे कर्म. शिष्याने विचारलं, पण कर्म म्हणजे आपण दिवसभरात केलेली कामं ना? कुणाला मदत केली, कुणाला त्रास दिला, दान केलं किंवा एखादं चुकीचं काम केलं, एवढंच असतं. ऋषी म्हणाले, नाही. कर्म केवळ हातांनी केलेल्या कामाचं नाव नाही. माणसाच्या मनात उठणारा प्रत्येक विचार, त्याच्या ओठांवरून निघणारा प्रत्येक शब्द, त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय, त्याच्या मनात असलेली भावना आणि त्या भावनेतून केलेली कृती, या सगळ्यांची एक अदृश्य नोंद तयार होत असते. शिष्याने आश्चर्याने विचारलं, म्हणजे एखाद्याने वाईट कृती केली नाही, पण मनामध्ये सतत दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवला तरी त्याचाही परिणाम होतो? हो, ऋषी म्हणाले, कारण कर्माची सुरुवात अनेकदा कृतीपासून होत नाही, ती विचारापासून होते. विचारातून भावना जन्म घेते, भावनेतून निर्णय होतो आणि निर्णयातून कृती होते. त्यामुळे माणूस जे काही करतो, बोलतो किंवा मनात धरून ठेवतो, त्यातून त्याच्या भविष्यातील जीवनाची बीजं तयार होत असतात. हे ऐकून शिष्य अधिक गंभीर झाला. पण गुरुदेव, माणूस एका जन्मात असंख्य कर्म करतो, मग या सगळ्या कर्मांचं काय होतं? ऋषींनी जवळ ठेवलेल्या धान्याच्या 3 मडक्यांमध्ये बोट दाखवलं. समज, एका शेतकऱ्याने अनेक वर्ष वेगवेगळी बीजं गोळा करून ठेवली आहेत. काही चांगली आहेत, काही वाईट आहेत. सगळी बीजं एकाच वेळी जमिनीत पेरली जात नाहीत. काही पुढे उपयोगी पडतात, तर काहींची वेळ अजून आलेली नसते. अगदी तसंच कर्मांबाबतसुद्धा आहे. ते म्हणाले, पहिलं आहे संचित कर्म, अनेक जन्मांमध्ये केलेल्या कर्मांचा विशाल साठा. माणसाच्या प्रत्येक जन्मातील कर्मांची जणू एक अदृश्य शिदोरीच त्याच्यासोबत राहते. दुसरं आहे प्रारब्ध कर्म, त्या मोठ्या साठ्यातील काही कर्मांचं फळ या जन्मात त्याला भोगावं लागतं. त्याला कोणत्या परिस्थितीत जन्म मिळेल, त्याचे जीवन कशाप्रकारे घडेल, त्याला कोणते सुखदुःख अनुभवावे लागतील, यामागे या कर्मांचा प्रभाव असतो. शिष्य मंत्रमुग्ध होऊन हे सर्व ऐकत होता. ऋषी पुढे म्हणाले, आणि तिसरं म्हणजे ते सर्वात महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आज, या क्षणी तू जे कर्म निर्माण करत आहेस. तुझा प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक कृती भविष्यातील कर्माच्या साठ्यात भर घालत आहे. म्हणजेच तुझं आजचं जीवन केवळ कालच्या कर्माचं फळ नाही, ते उद्याच्या जीवनाची सुरुवातही आहे. शिष्य बराच वेळ काहीच बोलला नाही. त्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न जन्माला आला होता. त्याने हळू आवाजात विचारलं, गुरुदेव, जर माणसाचं वर्तमान त्याच्या जुन्या कर्माचं फळ असेल आणि त्याचं आजचं कर्म भविष्यात परिणाम देणारं असेल, तर मृत्यूनंतर जेव्हा तो हे शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा जन्म नेमकं कशावर ठरतो? ऋषींच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. त्यांनी शिष्याकडे गंभीरपणे पाहिलं आणि म्हणाले, आतापर्यंत तू कर्माबद्दल ऐकलंस, पण कर्मामागे दडलेलं एक रहस्य अजून बाकी आहे. कसलं रहस्य गुरुदेव? ऋषी काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, पुढचा जन्म फक्त चांगल्या आणि वाईट कर्मांच्या हिशोबावर ठरतो असं तुला वाटतंय ना? पण सत्य त्याहून अधिक रहस्यात्मक आहे. कारण माणसाच्या कर्मांसोबत त्याच्या मनात साठलेली एक दुसरी शक्तीसुद्धा त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवत असते. शिष्याने घाबरून विचारलं, ती कोणती शक्ती गुरुदेव? तेव्हा ऋषी म्हणाले, ती शक्ती समजून घेतल्याशिवाय मृत्यूनंतरचा प्रवास कधीच समजणार नाही. माणसाच्या कर्मांची शक्ती केवळ त्याने केलेल्या कृतीमध्ये नसते, त्या कृतीमागे असलेल्या भावनेतही असते. एकच काम 2 माणसं करू शकतात, पण त्यांच्या मनातील हेतू वेगळे असतील तर त्या कर्माचा परिणामही वेगळा होतो. ते पुढे म्हणाले, जो मनुष्य दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून त्याच्या मदतीला धावून जातो, सत्याचा मार्ग धरतो, अहिंसेचा स्वीकार करतो, दानधर्म करतो, सेवा करतो आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता परोपकार करतो, त्याच्या कर्मांमध्ये एक वेगळाच प्रकाश असतो. ही कर्म मनाला शुद्ध करणारी असतात. अशा कर्मांना सात्विक कर्म म्हणतात. शिष्य शांतपणे ऐकत होता. पण प्रत्येक मनुष्य निस्वार्थी नसतो. ऋषी म्हणाले, काही जण चांगली कर्म करतात, पण त्यामागे यशाची इच्छा असते. पैसा मिळावा, प्रतिष्ठा वाढावी, लोकांनी आपलं नाव घ्यावं
आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ते सतत धडपडत राहतात. त्यांच्या कर्मांमागे इच्छा आणि स्वतःच्या फायद्याची आस असते. अशी कर्म राजसिक असतात. ऋषींचा आवाज आता गंभीर झाला आणि काही लोकांना ना धर्माची चिंता असते ना दुसऱ्याच्या दुःखाची. आळस, अज्ञान, हिंसा, द्वेष, सूड आणि इतरांना त्रास देण्यातच त्यांना समाधान मिळतं. अधर्माच्या मार्गावर चालत केलेली अशी कर्म मनाला अधिकाधिक अंधाराकडे नेतात. त्यांना तामसिक कर्म म्हणतात. पुढे शिष्याने विचारलं, पण गुरुदेव, माणसाने केलेली कृती संपून गेल्यावर तिचा प्रभाव किती काळ राहतो? यावर ऋषी म्हणाले, हीच तर खरी गोष्ट आहे. कृती संपते, पण तिची छाप संपत नाही. ते उठले आणि आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या तलावाकडे चालू लागले. त्यांनी पाण्यात एक छोटासा दगड टाकला. पाण्यावर तरंग उमटले. ते म्हणाले, हा दगड पाण्यात पडला आणि काही क्षणात तो तळाशी गेला. पण त्याने निर्माण केलेले तरंग काही काळ पसरत राहिले. कर्माचंही असंच आहे. कृती संपते, पण तिची सूक्ष्म छाप मनावर राहते. त्या छापांना संस्कार म्हणतात. एखादी गोष्ट वारंवार केली, तिचा विचार वारंवार केला, एखाद्या व्यक्तीशी किंवा वस्तूशी मनाचा अतिशय जास्त संबंध जोडला, तर त्या गोष्टीची छाप अधिक खोल होत जाते आणि हळूहळू ती छाप तीव्र इच्छेत बदलते. मग माणूस त्या इच्छेचा विचार करत राहतो, तिच्यासाठी धडपडतो आणि नकळत त्याच इच्छेभोवती त्याचं संपूर्ण जीवन फिरू लागतं. शिष्याने विचारलं, म्हणजे माणूस ज्याचा सतत विचार करतो त्याच्या मनावर खोल परिणाम होतो? ऋषी म्हणाले, हो, आणि म्हणूनच मृत्यू म्हणजे अत्यंत रहस्य आहे. मृत्यूच्या क्षणी शरीराची शक्ती कमी होत जाते, बाहेरचं जग दूर होत जातं, पण मनात वर्षानुवर्षे साठलेल्या गोष्टी अचानक समोर येतात. ज्याचा आयुष्यभर विचार केला, ज्याच्याशी मनाने आसक्ती जोडली, ज्याची इच्छा हृदयात खोलवर रुजली, मन शेवटच्या क्षणीही त्याच दिशेने धावू शकतं. ऋषी म्हणाले, म्हणूनच शेवटच्या क्षणी काय आठवतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्याहून मोठा प्रश्न आहे, संपूर्ण आयुष्यभर आपल्या मनाने काय आठवलं? शिष्याच्या अंगावर शहारा आला. तेवढ्यात ऋषींनी एक प्राचीन कथा सांगायला सुरुवात केली. एक राजा होता, भरत. त्याने राज्य, वैभव आणि सुखसुविधा सोडून वनात तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. त्याचं मन हळूहळू संसारापासून दूर जाऊ लागलं होतं. त्याला वाटत होतं की आता त्याच्या मनात कोणतीही आसक्ती उरलेली नाही. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात एक हरणाचं पाडस आलं. त्या छोट्याशा जीवाबद्दल राजाच्या मनात माया निर्माण झाली. सुरुवातीला ती माया निरागस होती. त्याला त्या पाडसाची काळजी वाटायची. तो त्याला अन्न द्यायचा, त्याचं रक्षण करायचा. पण हळूहळू काळ बदलला. त्या हरिणाच्या पाडसाची काळजी घेताना भरताचं मन त्याच्यामध्ये अधिकाधिक गुंतत गेलं. तपश्चर्याच्या वेळीसुद्धा त्याला त्या हरणाच्या पाडसाची चिंता वाटू लागली. तो कुठे आहे? सुरक्षित आहे ना? त्याला काही झालं तर? असे विचार त्याच्या मनामध्ये सतत फिरू लागले. आणि मग एक दिवस भरताच्या आयुष्याचा शेवटचा क्षण आला. त्या क्षणी त्याच्या मनात काय होतं? त्याची वर्षानुवर्षाची तपश्चर्या, ईश्वराचं चिंतन की ते हरिण ज्याच्याशी त्याचं मन खोलवर जोडलेलं होतं? शिष्याने हळू आवाजात उत्तर दिलं, हरिण. ऋषींनी मान हलवली. म्हणूनच मृत्यूच्या क्षणी मनाची दिशा किती महत्त्वाची आहे हे या कथेतून समजतं. आयुष्यभर मन ज्या गोष्टीभोवती फिरत राहिलं, ज्या इच्छेला त्याने सतत पोसले, ज्या आसक्तीला त्याने हृदयात स्थान दिलं, तिची छाप शेवटच्या क्षणीही मनावर असू शकते. शिष्य बराच वेळ स्तब्ध राहिला. मग गुरुदेव, त्याने विचारलं, शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेतलं तर? ऋषी म्हणाले, देवाचं स्मरण नक्कीच पवित्र आहे, पण केवळ शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेऊन संपूर्ण आयुष्यभर मनाला दुसऱ्या दिशेने धावत ठेवता येत नाही. ज्याचा अभ्यास आयुष्यभर केला नाही, तो अंतिम क्षणी सहज मनात स्थिर होईलच असं नाही. म्हणूनच मनाला शेवटच्या क्षणी देवाकडे वळवायचं असेल तर त्याला आजपासूनच त्या दिशेने वळवावं लागतं. कारण मृत्यूच्या क्षणी मन अचानक बदलत नाही. ते ज्या दिशेने आयुष्यभर चालत आलं आहे त्याच दिशेने पुढे जाण्याची शक्यता असते. शिष्याच्या डोळ्यासमोर राजा भरताची कथा पुन्हा उभी राहिली. त्याला आता जाणवत होतं की माणसाचा खरा संघर्ष बाहेरच्या जगाशी नसतो, तो स्वतःच्या मनाशीच असतो. ऋषी शेवटी म्हणाले, म्हणूनच शेवटच्या क्षणी देवाचे नाव आठवणे महत्त्वाचे आहे. पण त्याहून महत्त्वाचे आहे संपूर्ण आयुष्यभर मनाला कोणत्या दिशेने वळवले आहे. कारण मृत्यू हा प्रवासाचा शेवट नसतो, तो एका नव्या प्रवासाची सुरुवात असतो. आणि त्या प्रवासाची दिशा ठरवणाऱ्या गोष्टींपैकी सर्वात गूढ गोष्ट अजूनही बाकी आहे. शिष्याने आश्चर्याने विचारलं, ती कोणती गोष्ट?
ऋषी म्हणाले, तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. प्रत्येक जीवाला मिळणारा जन्म सारखा नसतो. काही जीवांना केवळ आपल्या पूर्वकर्मांचे परिणाम भोगावे लागतात. पण मनुष्याला एक अद्भुत संधी मिळते, नवीन कर्म करण्याची. शिष्याने विचारलं, म्हणजे मनुष्य आपलं भविष्य बदलू शकतो? ऋषी म्हणाले, हो. आज तुझ्या हातात जे आहे ते तुझं वर्तमान कर्म आहे. काल काय घडलं ते पूर्णपणे तुझ्या हातात नसेल. पण आज तू काय करतोस, कोणता विचार करतोस, कोणाशी कसा वागतोस आणि कोणत्या मार्गाची निवड करतोस, हे तुझ्या स्वतःच्या हातात आहे. ऋषींनी त्याला आश्रमाबाहेर नेलं. रस्त्याच्या कडेला एक वृद्ध भिकारी बसला होता. त्याच्या डोळ्यात भूक आणि थकवा स्पष्ट दिसत होता. ऋषींनी आपल्या शिष्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले, त्याच्याकडे पहा. शिष्याने आपल्या जवळ असलेलं अन्न त्या वृद्धाला दिलं. वृद्धाच्या चेहऱ्यावर खूप छान समाधान उमटलं. ऋषी पुढे म्हणाले, हे छोटं काम वाटतंय ना, पण एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न देणं, गरजूला मदत करणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहणं, मातापित्यांची सेवा करणं, गुरुचा आदर करणं, समाजासाठी उपयोगी काम करणं, ही कर्म मनुष्याच्या जीवनात वेगळीच बीजं पेरतात. शिष्याने विचारलं, पण गुरुदेव, वाईट कर्माचं काय? यावर ऋषी म्हणाले, जो मनुष्य दुसऱ्याला फसवतो, खोटं बोलतो, स्वतःच्या स्वार्थासाठी दुर्बलांचा फायदा घेतो, एखाद्याला जाणून बुजून दुःख देतो किंवा आपल्या कर्तव्यापासून पळतो, तोही आपल्या भविष्यासाठी बीज पेरत असतो. फक्त त्या बीजाचं फळ सुखद नसतं. शिष्याला आता कर्माचं गूढ थोडं थोडं उलगडू लागलं होतं. त्याने पुढे विचारलं, मग जो चांगली कर्म करतो त्याला चांगला जन्म मिळतो का? ऋषी म्हणाले, होऊ शकतो, पण इथेच माणूस एक मोठी चूक करतो. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन कथा आणि माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. शिष्याने विचारले, कोणती चूक? त्यावर ऋषी म्हणाले, तो समजतो की चांगला जन्म मिळाला म्हणजे सगळं संपलं. सुख, संपत्ती, प्रतिष्ठा आणि चांगलं जीवन मिळालं की त्याने अंतिम ध्येय गाठलं. पण जन्म चांगला असो किंवा कठीण, जन्म म्हणजे जन्म. आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जिथे मृत्यू आहे तिथे पुन्हा प्रवास आहेच. शिष्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. म्हणजे चांगली कर्म केली तरी जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही. ऋषी म्हणाले, जोपर्यंत कर्मामागे फळाची अपेक्षा आहे तोपर्यंत मन त्या फळाशी बांधलेलं राहतं. तुला पुण्य हवं आहे, यश हवं आहे, लोकांनी तुझं नाव घ्यावं अशी इच्छा आहे, स्वर्ग हवा आहे. इच्छा कोणतीही असो, तिच्याशी मन बांधलं गेलं तर बंधन निर्माण होतं. शिष्य गप्प झाला. ऋषींनी एक छोटासा धागा हातात घेतला आणि म्हणाले, ही इच्छा आहे. आता समज की तू एक चांगलं कर्म केलंस, पण मनात सतत विचार केला, याच्या बदल्यात मला काय मिळेल? तर तुझं कर्म बाहेरून चांगलं दिसत असलं तरी तुझं मन त्या फळाशी जोडलेलं आहे. मग मार्ग कोणता? ऋषीच्या चेहऱ्यावर शांत हास्य उमटलं. निष्काम कर्म. म्हणजे कर्म करायचं पण त्याच्या फळाचा अहंकार बाळगायचा नाही. सेवा करायची पण बदल्यात कौतुकाची अपेक्षा ठेवायची नाही. दान करायचं पण त्याची जाहिरात करायची नाही. कर्तव्य पार पाडायचं पण मीच केलं असा गर्व मनात ठेवायचा नाही. आणि आपल्या प्रत्येक कर्माचं फळ ईश्वराला समर्पित करायचं. शिष्याने विचारलं, पण मग मनुष्याने काहीच इच्छा ठेवू नये का? यावर ऋषी म्हणाले, इच्छा मनुष्याच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण इच्छा तुझ्यावर राज्य करू लागली तर तू तिचा गुलाम होतोस. आणि जेव्हा तू कर्म करतोस पण त्याच्या परिणामाला स्वतःच्या अहंकाराशी जोडत नाहीस, तेव्हा मन हळूहळू मुक्त होऊ लागतं. शिष्याला जाणवत होतं की त्याने आजवर कर्माकडे केवळ चांगलं किंवा वाईट अशा दोनच रंगामध्ये पाहिलं होतं. पण आता त्याला कर्माभागाची भावना, इच्छा आणि आसक्ती याचं महत्त्व समजत होतं. ऋषींनी शेवटचा प्रश्न विचारला, काल तू कोण होतास? शिष्य म्हणाला, मला माहीत नाही. आणि उद्या तू कोण असशील हेही माहीत नाही. ऋषी म्हणाले, पण आज तू काय करतोस हे तुझ्या हातात आहे. शिष्याने त्याच्याकडे पाहिलं. ऋषी पुढे म्हणाले, तुझ्या भूतकाळातील कर्मांनी तुझं वर्तमान घडवलं असेल. तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक परिस्थिती कदाचित त्या जुन्या प्रवासाचा एक भाग असेल. पण लक्षात ठेव, तुझं भविष्य अजून लिहून पूर्ण झालेलं नाही, कारण आज तुझ्या हातामध्ये कर्म आहे. त्या क्षणी शिष्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं. मृत्यूनंतरचा पुढचा जन्म हा केवळ अचानक घडणारी गोष्ट नाही. माणूस आयुष्यभर जे विचार करतो, ज्या भावना मनात वाढवतो, ज्या इच्छा हृदयात साठवतो,
आणि ज्या कृती करतो त्या सगळ्यांचा त्याच्या पुढील प्रवासाशी संबंध जोडला जातो. पण त्याहून मोठं सत्य त्याला त्या दिवशी समजलं, चांगला जन्म मिळवणं हे अंतिम ध्येय नाही, स्वतःला अशा कर्मबंधनातून मुक्त करणं हे अंतिम ध्येय आहे. आणि आज आपण जे कर्म करतो तेच आपल्या उद्याच्या जीवनाची दिशा ठरवत असतं. भूतकाळातील कर्मांनी आपलं वर्तमान घडवलं असेल, पण आपलं भविष्य अजूनही आपल्या वर्तमान कर्मांच्या हातात आहे. हर हर महादेव. धन्यवाद.